माझ्याकडे मराठवाड्याची जबाबदारी आहे। जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका सगळ्या निवडणुका होऊन गेल्या। संघटनेत काही लोक आले, काही लोक गेले आणि मग नव्यानं येणाऱ्या काळात संघटनात्मक रचना, महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आली, जिल्हा परिषदेत आमचा पराभव झाला। या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा एकदा ताकदीनं संघटना मजबूती हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश या दौऱ्यामागे आहे। आणि फक्त परभणीतच नाही, आता जालना पण आहे, आज पुन्हा पुढच्या आठवड्यात नांदेड, हिंगोली असा दौरा आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं रूटीन सिस्टीमनुसार मी आलेलो आहे। विधान परिषदेची निवडणूक लागली, महाविकास आघाडीकडे एक जागा आहे, शिवसेनेच्या वाटेला येईल का? तर काँग्रेस पण गावात सोबत आहे। महाविकास आघाडीची एक जागा आहे। मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः निवृत्त होत आहेत आणि मग उद्धवजींनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे। मला असं वाटतं नैसर्गिकरित्या उद्धवजींच्याकडेच ही जागा येईल आणि आली पाहिजे। काँग्रेसचे काही नेते म्हणत आहेत उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर आम्ही पाठिंबा देतो, दुसरा कोणी असेल। मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं काँग्रेस असेल, शिवसेना असेल, पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, याची चर्चा होत असते। कोणी काय बोलतं, सगळ्यांनी सगळ्या गोष्टी लोक बोलत असतात, कार्यकर्ते, नेते, त्यांच्या पक्षाची इच्छा असू शकते, पण तो महाविकास आघाडीत काही ना काही निर्णय घ्यावा लागेल ना। महिला विधेयक लोकसभेत पडलं, त्यानंतर भाजप इंडिया आघाडीला टार्गेट करते, तर कितपत सत्यता वाटते तुम्हाला? महिला विधेयक पडलेलंच नाही। महिला विधेयक 2023ला मंजूर झालेलं आहे। सगळ्या पक्षांनी 489 मतं मिळाली होते, त्यावेळेस सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला होता। आता भारतीय जनता पार्टी स्वतःची पोळी शेकण्यासाठी मतदारसंघाची पुनर्रचनेचं विधेयक महिला विधेयकाच्या आड त्यांनी आणलं। महिलांचं जे काही रिझर्वेशन आहे 33% आजच्या 544 जागेवरही लागू करायला आमचा विरोध नाही, तो लागू करावा अशीच आमची मागणी। आजपासून लागू करा अशा प्रकारची मागणी। परंतु भारतीय जनता पार्टीला ह्याच्यातून राजकारण करायचं आहे हे स्पष्ट देशाला कळालेलं आहे। त्यामुळे त्यांनी कितीही काही ओरडले तर कोणी त्याची दखल घेणार नाही। ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा सुरू आहे। ही चर्चा मागच्या 2 वर्षापासून चालू आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या होत्या, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या। लोकसभा झाल्यावर लगेच निवडून आल्या ऑपरेशन टायगर, विधानसभा झाल्या ऑपरेशन टायगर। परंतु मला असं वाटतं या गोष्टी नुसत्या बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे, अशी कोणती घटना, कोणती गोष्ट होणार नाही याची आम्हाला तरी खात्री आहे। मूळचे जे जुने शिवसैनिक आहेत त्यांचं सुद्धा नाव येते ना, नाव येत असतं त्याच्यात, नाव काय सगळ्यांचंच येतं, आम्ही बसलेल्यांचं सुद्धा नाव येतं कधी कधी, त्याला काय फरक पडतो? नाव घेणं त्याला थोडी कोणाच्या तोंडावर हात ठेवू शकतो आम्ही। सरकारकडून जे काही प्रोजेक्ट केले जातात, त्यामध्ये शक्तीपीठ असेल किंवा इतर बायपास वगैरे असेल, तर ते जमीन अधिग्रहण करताना जबरदस्ती केली जाते। पुणे याच्या तिथं हे बघ, शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो 34 तालुक्यातून जातो महाराष्ट्रातल्या, आणि हे जात असताना 86,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे। याची आवश्यकता आत्ताच्या घडीला नाही। असं नसताना गुत्तेदारांसाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्यासाठी किंवा हा जो महामार्ग प्रस्तावित आहे याच्या आजूबाजूला काही धनदांडग्या लोकांनी मोठ्या जमिनी घेतलेल्या सत्ताधारी पक्षाच्या, यांच्या जमिनीचे भाव येण्यासाठी, काळ्याचे पांढरे उखळ करण्यासाठी मला असं वाटतं अशा पद्धतीनं काही प्रकल्प जाणीवपूर्वक समृद्धी महामार्गानंतर असे महाराष्ट्रात सुरू झाले। फक्त एक तर शक्तीपीठच म्हणता येणार नाही, मग अनेक आहे। आता तिकडचं तो कॅरिडॉर प्रकल्प होतोय, वसई विरार प्रकल्प होतोय, अलिबाग विरार प्रोजेक्ट होतोय। या सगळ्या प्रकल्पामध्ये मला असं वाटतं विकासापेक्षा, रस्त्यापेक्षा स्वतःची खळगी भरणं अशा पद्धतीनं उद्देश मोठ्या प्रमाणात राज्य सरकारमधल्या लोकांचा आहे। लोकांचा प्रक्षोभ दिसतोय, पण तरी सुद्धा सरकार भूमिका बदलत नाहीये। त्यालाच कनेक्ट एक प्रश्न आहे की पोलिसांचे व्हिडिओ येतात मधून वेगवेगळ्या प्रकारचे पैसे घेतानाचे, मारहाण करतानाचे। गृहमंत्री फडणवीस लोकांचा प्रक्षोभ असतानाही लोकांच्या